नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 11 वाजायला आले साधारण सकाळचे आणि आपण चाललोय समुद्रावरती। तर मासे विषय पकडू, जो काय प्लॅन नाही आज समुद्रावरती मासे पकडू नाही चाललेलो। तर बरीचशी आपली मंडळी आज फिरायला चालले, म्हणजे बीचवर जाऊन मजा करूची। आपण व्हाळात मजा केलो 2 दिवस, आज बीचवर जाऊन मजा करूया। बॅट बीट पण घेतला नाही पोरांनी, बीच क्रिकेट खेळूया। बॉल किती घेतला नाही तर वावती एकच, समुद्रात गेलो की विषय संपलो। पेवून काढूक लागत माका। तर इकडे श्रवण आहे, प्रथम आहे, डिगू भाऊ, जग्गू आहे, हर्ष आहे। ऐ यश कुठं आहे? येत नाही तो का रे? मया आहे आणि तुषार आहे। चला कल्टी मारूया, साधारण 25 किलोमीटर जायचं आहे। चला कल्टी मारा पटकन, चला। हे आलो आपण माडबन बीचला। तर हा माडबन बीच आहे। आपण येतो कधी ना कधी इकडे, पण आज असंच मजा करायला आलोय। दिवसाचं बऱ्याच दिवसानंतर आलोय मी। तर समोर दिसतोय हा विजयदुर्ग किल्ला आहे, हा बघा, पूर्ण विजयदुर्ग किल्ला आहे। बुरुज बघा किती आहेत, इथपर्यंत आहे। हा कोपरा दिसतो तिथपर्यंत आहे। किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आहे, फक्त तो मधला पॅच आहे ना, तिकडे पाणी नाही। तर इथून खूप जवळ वाटतो। जर जायचं असेल ना, पूर्ण फिरून जावं लागतं तिकडून, पडेल वगैरे करत। हवा आहे बरीचशी, पण पाणी मस्त आहे एकदम। तर सर्फ फिशिंगचा आपण सेटअप आणतो ना, तरी मारून ठेवला असता, आणायला पाहिजे होता। बेटसाठी काय नव्हतंच, तरी पण काहीतरी ॲडजस्ट केलं असतं, आणायला पाहिजे होता सेटअप। म्हणजे काहीतरी गिटार फिश वगैरे वागळा बिगळा लागला असता। हवा मस्त आहे, भारी वाटतं। इथे बसायला बेंच पण आहेत लाईनमध्ये लावलेल्या, पण मंडई जरा बेकार आहे। येणारी मंडई असते ना, कचरा करते बरीचशी। आणि जिकडे तिकडे, इथलीच गोष्ट नाही, सगळीकडे। आंबोळगडला गेलो, आंबोळगडला तर मरणाचा कचरा करून ठेवते मंडई। खरंच लोकांना ना अक्कलच नाही। तिथे कचरा पेटी पण आहे तिथे पलीकडे, त्याच्यामध्ये कोण टाकत नाही। भारी वाटतं, पण हवा लागते मस्तपैकी। तुफान ऊन आहे, बाकीची मंडळी यायची आहे, बेकार ऊन आहे, पण हवा खूप आहे। आणि हवा जर असेल जास्त तर उन्हाचा एवढा प्रभाव वाटत नाही। इकडे बीचवरती मंडळी नसते, तरी पण आता साधारण सुट्ट्या बिट्ट्या पडल्यात ना, म्हणून कोण ना कोण दिसू शकतो तुम्हाला, नाहीतर कोणच नसतं। एकदम छान बीच आहे पांढऱ्या वाळूचा। आणि आंघोळ वगैरे केलात ना, तरी पण काय फरक नाही। इकडे डीप पाणी नाही आहे जास्त, लगेचच एकदम प्लेन पाणी आहे, लाटा पण कमी आहेत। तर एक नंबर नजारा आहे। श्रवण आणि मी पुढे आलो, तर आता श्रवण म्हणता खडपात ना फिरून येऊया त्या। तर खडपात चाललोय, बघूया आता श्रवण काय दाखवता खडपात, बघूया। हे बघा, इथे खेळायला पण मजा येईल। बॉल आणि बॅट आणली आहे, थोड्या वेळाने इकडे कार्यक्रम सुरू करूया, आंघोळ पण करूया याच्यात। इकडचं स्ट्रक्चर ना खूप मस्त आहे। तर फोटो वगैरे काढायचे असतील ना, तर खूप भारी भारी फोटो येतात, पण सकाळी किंवा संध्याकाळी। संध्याकाळपेक्षा ना सकाळी भारी येणार, कारण सकाळी इकडून सूर्य असतो, बीच साईडला मस्तपैकी असे फोटो येतील। श्रवण नेता आहे, चलोचा मारणार होता तिकडे अजून लांब। क्लिअर पाणी, एकदम क्लिअर पाणी, मस्त दिसतं पाण्यात आतमध्ये। माशात का बघूया काय दिसतंय काय। हा बाबा मासा, गिटार फिश छोटा, हा बघता बघता बघ गेला, आता बघ दिसला। गिटार फिशची ना पिल्लं आहेत छोटी, खूप 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 आहेत, पळतायत लगेच। हां, कडेल ती अशी ह्यालाच येतात, अशी लाटावरती येतात। हे बघा पळतात। हे बघा इकडे खडपात आलेलो, बोललो एखादा खेकडा बिकडा बघूया, पण काय खेकडा बिकडा नाही। पाणी एकदम क्लिअर आहे मस्त, पण इकडे ना थोडंसं डीप पाणी आहे। इकडे मासा वगैरे लागेल सर्फ फिशिंगला चांगला काहीतरी। हे बघा इथून चालत आलोय, आता परत तिकडे चाललो, मंडई काय आली नाही अजून आपली। तर हा इकडे खेकडा सापडला बघा, हा ना वाळूत खेकडा असतो। हा बघा, हातात पकडलात ना खवळा मांजर होतो याचा, काय ॲक्शनच नाही, डायरेक्ट गायब। अरे बाबा, हा तो बघ गेला, रुपला, डोळे बाहेर ठेवतोय। तुफान ऊन आहे इकडे, साधारण येऊन बसलोय। हे बघा बॅट बीट आणलेली, आता इकडे क्रिकेट खेळतो मस्तपैकी सुसाट मध्ये, मजा आहे त्याच्यावरती। माकडं धावून फुगव आहेत काय होय, 2-4 बॉल खेळून बघितला नाही। तर हे इकडे माल मटेरियल आणलं आम्ही, चिकन बिर्याणी। तर इकडे चिकन बिर्याणी आहे। चिकन तर वरना दिसत नाही, पण तुषारान काढला नाही एक पिसावर। टेस्ट करून बघ कशी आहे, मी खाल्ली आहे बऱ्याच वेळा तिथे, चांगली असते बिर्याणी।
चांगले करू सुरुवात करू. चला खाऊया, नंतर बघूया काय तर. प्लेट वगैरे आणले नाहीत, आता ह्याच्यातून डायरेक्ट खायला पाहिजे. सावकाश खायला लागेल. नुसतं वगैरे रायता पण दिलाय. अच्छा छान आहे. हा पडला राईस. चिकन आहे, बघूया चिकन तरी खाऊ. कलरवाला चिकन कसा बनवला रे? कलर टाकला तू? छान आहे. तर मस्तपैकी बिर्याणी खाल्ली. 1 वाजला. 1 वाजताचा ऊन आहे, तुफान. तुषारांनी मी मैदान आखलोय. अरे काय शेंगा लावतो की काय? मँग्रोजच्या शेंगा लावतोय तुषार बाउंड्रीला. काय जातात की नाही? हा बरोबर आहे. हे बघा राऊंड मैदान आहे. स्टंप लावा आधी वागाक. टॉस उडूक पैसा तर नाही आहेत. हा इथून बघताय ना. टॉस उडूक पैसे नाहीत. 2 म्हणतो रेषा पडते ते पकडा काय ते. हा जा पकड. जगू पकड. जगू बघ आपली कैची ती. आईचा गो. हा चला रे बॉलिंग आमची. चला हा चला ये बॅटिंग करा तुम्ही. ऊन तर मारणारच आहे. क्रिकेट खेळून बघूया इकडे. ए बघ पाण्यात चेंडू 2 धावा. तिथून 1 मागे. बघ ती काठी लावली, तिथून 1 इकडे. साधारण षटकार बिटकार मारा गायता. पकड ए. हो बघ घे हो बघ घे. शा आता बॉल गेला तो बघा. मेला. ये श्रवण मेला. माया बघा तो फेकूनच टाकताय बॉल. फेकी बॉलर आमच्याकडे सगळं. हा असू देत, मारतो सगळं. फेकी बॉलर आमच्याकडे बघा असं. वाईडा फेकून पण वाईड गेलो मया. तो बघा बॉल गेला तिकडे पाण्यात चेंडू 2 धावा. चेंडू पाण्यात 2 धावा. चेंडू खाय आपण. चल खेळ चल. हे पाणी ते साचलेलं आहे. त्यात माशाची एक सायर पण होती, पण छोटे मासे. वाईड माया मेलो आता बॉल आणून परत. चला मित्रांनो, क्रिकेटचा गेम थांबवलाय. अर्धी मंडळीनं आंघोळ करायला जाते मध्ये. त्याच्यामुळे कोण फिल्डिंग वगैरे करत नाही आणि बॉल पूर्ण मागे जातो. पण मजा येते खेळायला. इथे हवा आहे ना खूप, तर बॉल जोरात मारला ना तरी जात नाही. फक्त मागे सुसाट एकदा बॉल सुटला की मागे जाता. खूप मरणाचं ऊन आहे. ह्याच्यातून बरं वाटेल जरा. पण खाऱ्या पाण्यात आंघोळ केलात ना, पाण्यात असेपर्यंत ठीक आहे. नंतर गोड्या पाण्याची आंघोळ करायला पाहिजे घरी. अशी अवस्था होते. मजा आली, पण बऱ्याच दिवसानंतर अशी मजा करायला भेटली. आपण समुद्रावर येतो कायम, पण फिशिंगसाठी. अशी आंघोळ विंघोळ करायला, मजा करायला नाही येत. मग ए वाड्यात मजा येते की समुद्रावर? ए वाड्यात मजा येते की नाही पाण्यात? हे खारं पाणी ना रे, तोंडात जाता खारं पाणी. श्रवण चला मित्रांनो, बरेच वाजलेत आणि मजा आली पण आंघोळ करायला तिकडे. तर आता कल्टी मारतोय. ए जाऊचा की पिपळ कोंडी व्हाळात जाऊन आंघोळ करूया म्हणतो. अजून गोड्या पाण्याची, इथं खाऱ्या पाण्यात आंघोळ केली ना, तिकडे जाऊया. तर चला. तर मित्रांनो, विषय काय झाला माहिती आहे, खाली कोंडीत आंघोळीला जायचा होता, पण अर्धी गँग ना थांबलीच नाही. आम्ही आता वरती आलो मस्त गोड्या पाण्याची आंघोळ करायला. इकडे रांजण काढक्यात.
तर कड्याच्या वरचा डबका आहे ना तिकडे आलोय. जाता जाता थांबलो इथे, वरतीच रस्ता आहे तिकडे मस्त कोड्या पाण्याची आंघोळ करूया आणि नंतर मग घरी जाऊया. हर्ष आहे ना उभा, त्याच्या खाली कडा आहे. हा पण उपसला होता गेल्या वर्षी. हा डो खूप खोल आहे, जवळजवळ 11 ते 12 फूट आहे. हा खालती खोल तो ती साईड आहे ना, थोडं 11 ते 12 फूट आहे. गार असेल तर थंड थंड असेल. हा येतो काढूक, ऐकतात ना काढूक काय, आम्ही काढूच ठेवतो तुका. जा खाली जा, पूर्ण बघूया किती जातस खाली. काठी घेऊन जा खाली. लय खोला बघा किती खोल आहे. गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असेल ना त्यांना माहिती असेल. नाही अजून काय पाय लागलोच नसत त्याचो. नाही अरे 11 फूट म्हणजे झाला काय, तू डबल बुडशील त्याच्यात येड्या, तू डबल बुडशील त्याच्यात. हा एकदम थंड पाणी आहे, एकदम थंड पाणी आहे, सुसाट थंड पाणी आहे. मस्त वाटलं थोडा. कारण ह्याच्यामध्ये जे पाणी येते ना ते सगळं खालून येतं, असं झऱ्यासारखं पाणी येते. आता व्हायला काही जास्त असं पाणी नाही, सगळं खालून येते, त्याच्यामुळे खूप थंड पाणी आहे. किती झालं नाही अजून पण नाही. काय झाला लय खोला पाणी, सामान्य खोला. तर मित्रांनो डोहात त्या आंघोळ केली आणि त्याच्यानंतर मग घरी गेलो आणि फिशिंगला आलेलो इकडे खाडीत. पण काय अजिबात स्ट्राईक नाही, एक मासो नाही. तरी पण एक मयान मासो पकडला ना, मयान मासो पकडलेला दाखव आपल्या. तर विषय काय माहिती आहे, बाटली आणलो होतो आणि पीठ, तर पाणी बरोबर नव्हतं ॲक्च्युली. बाटली टाकलं ना की पीठ जाते वाहून. तर हा मयाने बिग कॅच केला आहे. या गुंजा पकडला ना मयान. आता मया काय करणार आहे का, भाजणार चुलीत. याकच गुंजा भेटला. गुंजी येतात खूप पण ना बाटलीत पीठ राहत नाही. पाण्याला करंट आहे ना तर पीठ सगळं वाहून जाते, नाही तर खूप भेटले असते. तर आजचा दिवस असाच पूर्ण गेला आहे. तर आता हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.